आता 12 वाजलेले आहेत आणि अर्जुनचा बर्थडे स्टार्ट झालाय. तर इथे पेस्ट्रीज आणलेले आहेत आणि आता मी असं पेस्ट्री कट करून रात्रीचं सेलिब्रेशन करणार आहोत बेसिकली. हे बघ काय अर्जुन. Happy birthday to you. Happy birthday dear Arjun. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार Happy birthday to you. Oh, happy birthday to you, Arjun. Happy birthday to you. Yeah. गुड इव्हनिंग मंडळी. तर आता मी फायनली सगळं डेकोरेशन करायला घेत आहोत, कारण आता हार्डली 1-1.5 तास उरलेला आहे. सगळे पाहुणे यायला स्टार्ट होतील. सो मी आता इथे छानपैकी हेअर वॉश केलेलं आहे, आंघोळ केलेली आहे. बेसिकली मला रेडी व्हायचं आहे, पण त्याच्या अगोदर डेकोरेशन सगळं करून घ्यायचं आहे. जेवणाचं आम्ही बाहेर दिलेलं आहे, सो ते पण सुद्धा केटरर्सवाले पण आता येतील थोड्याच वेळामध्ये. अर्जुनसाठी मी स्पेशली केक डिझाईन करून घेतलेला आहे, तो पण मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. बाकीचं आता डेकोरेशन तुम्ही पाठी बघू शकता. अख्ख्या घरभर सगळे आम्ही असे बलून्स रेडी करून ठेवलेले आहेत. आता फक्त आम्हाला अरेंज करायचं आहेत. आणि इथे सगळे माझ्या दोन्ही मावशी आणि साक्षी गिफ्ट रॅप करत आहेत, म्हणजे जे रिटर्न गिफ्ट्स आहेत त्याची तयारी सुरू आहे. आणि त्यासोबत अर्जुनचे पण काही गिफ्ट्स आहेत, ते पण मी इथे रॅप करणार आहे. थोडं वरती घ्या, थोडं. हा बस बस. बरोबर आहे, बरोबर. काय पाहिजे तुला? तर इथे माझा पण मेकअप झालेला आहे आणि मी इथे ब्लो ड्राय केलंय केसांना आणि मी रेडी झाले. आज मी जो ड्रेस घातलाय ना, हा ड्रेस मी अर्जुनच्या पहिल्या बर्थडेसाठी मी शिवून घेतला होता. सो तोच ड्रेस मी आज घातलेला आहे, कारण आमची जी थीम होती ती विंटेज थीम होती आणि जो हा ड्रेस आहे तो विंटेज थीमला खूप असा ॲप्रोप्रिएट असा होता. सो मी असं विचार केला की हाच ड्रेस मी पुन्हा वेअर करते, कारण जेव्हा अर्जुनच्या पहिल्या बर्थडेला मी हा ड्रेस घातला त्याच्यानंतर पुन्हा कधीच हा ड्रेस घालण्याचा योग आला नाही. सो आय थॉट की पुन्हा एकदा मी हा ड्रेस रिवेअर करेन तर अजून छान होईल आणि हा ड्रेसचा चांगला यूज होईल. सो मी तुम्हाला ड्रेस पण दाखवते पूर्ण. आणि हा संपूर्ण ड्रेस मी स्वतः डिझाईन केला होता. याचा कपडा मी स्वतः शोधला होता, स्वतः त्याचं डिझायनिंग करून टेलरकडून शिवून घेतला होता आणि जसं मला हवा होता तसाच तो ड्रेस शिवून मिळालेला आहे. सो तुम्हाला मी ड्रेस दाखवते की कसा वाटतोय. तर हा आहे तो ड्रेस. मी आता तुम्हाला डिटेल व्हिडिओ देईनच. सध्या त्या घरामध्ये सगळे पाहुणे आले तर मी त्या घाई वगैरे पण दाखवते की हा अशा प्रकारे ड्रेस आहे आणि त्याला पाठी वगैरे असा बो आहे. या ड्रेसला ना मी असा बो शिवून घेतला होता. ऍक्च्युली अर्जुन नाचो नाचो या सॉंगचा एवढा मोठा फॅन आहे ना की त्याला केक पण त्याच थीम मध्ये हवा होता आणि त्याचा ड्रेस पण त्याला नाचो नाचो थीम मध्येच हवा होता. तर ड्रेस तर मिळाला, पण केकसाठी मी बऱ्याच केक शॉपमध्ये विचारलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते फोटो प्रिंट करून देऊ शकतात, जे ऍक्ट्रेस आहेत त्याचा, जे मला नको होतं, मला फोटो प्रिंट नको होती. तर मग मी काय केलं, मी एक डिझायनर केक ऑर्डर केला आणि त्याच्यानंतर हे जे ऍक्ट्रेस आहेत ना त्यांचे त्या डान्समधले फोटोज मी प्रिंट करून घेतले फोटो पेपरवरती आणि मग त्याचे कटआउट्स कट केले आणि मग त्यानंतर आम्ही अशा प्रकारे केकमध्ये ते कटआउट्स लावलेले आहेत. सो अशा प्रकारे अर्जुनचा नाचो नाचो थीम केक रेडी झालेला आहे.
श्रीची आजी आहे ना, श्री शिशिराची आजी आहे. अरे आमच्याच घरी गेला काय बा? नमो करा, काकाला नमो करा. आई काय सांगते? कॅन्डल असते ना, ते बाप्पाच्या आता मी चोची देणार. दाखवते त्याला काय दाखवते? हॅपी बर्थडे. त्याचा डॅडू पण माझ्याकडे हॅपी बर्थडे. उमाने मला हॅपी बर्थडे तर आता केक कट करून झालेला आहे आणि जेवण स्टार्ट झालेलं आहे. तर जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवते मी. आमचं जे टेरेस आहे ना, ते टेरेसमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे इथला जो पाळणा आहे तो पाळणा मी काढून टाकला आणि इथे आमचं अशा प्रकारे एक गार्डन आहे आणि इथे हे जेवणाचं आम्ही टेबलावरती सगळं अरेंज केलेलं आहे. तर जेवणामध्ये आहे इथे केक कापून ठेवला आहे, गुलाबजामुन आहेत, सुक्या भाजीमध्ये आहे बटाट्याची भाजी, ही आहे मटर पनीर, लोणचं, सलाड, इथे हे डाळ आहे, दाल तडका आहे आणि जिरा राईस आणि ही अशा प्रकारे पूर्ण भरलेली प्लेट आहे. टेस्ट छान आहे, छान आहे जेवण. आवडलं तुला? तू काय खाणार आहेस? हा, गुलाबजामुन खाणार तू? तुला आवडतं गुलाबजामुन? भाजी पण आवडते? अरे वा, क्या बात आहे. या या तुम्ही या जेवायला या. म्हणतोय तो केक खाणार. भूक लागली का तुला? इथे आमचा बर्थडे बॉय बसलेला आहे जेवायला. अजून तुला काय आणू जेवणासाठी? जेवण आणू? वा वा, जेवणासाठी जेवण खालून काढलं. कसं आहे? यम्मी आहे ना? बस गावाला आपल्या पडवीला पानं लावले पत्रावळीवरती ते मांडी घालून बस तिथे बसला. नको तुला गिफ्ट? बरं नको नको, मला द्या गिफ्ट, मला द्या. थँक्यू म्हणा. मला पूर्ण दे ना. अरे तुला पण देणार. पिल्लू, काटी, हॅलो, थँक्यू म्हणा. थँक्यू. इथे बघा, इथे बघा. इकडे बघ फोटो. व्हिडिओ काढला तरी चालेल त्यांचा. हा हा, तुम्ही इकडे अप्पा. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू.
ए गिफ्ट घ्या लवकर लवकर लवकर. अरे थँक्यू तरी म्हणा, थँक्यू म्हणा ना. चला एक फोटो काढूया. बर्थडे पण बाय 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 बाय. कोणाचा बर्थडे होता पिल्लू? कोणाचा बर्थडे? अर्जुनचा बर्थडे. आणि आमच्या अर्जुनने ड्रेस बघा, नाचो नाचोचा ड्रेस घातलाय है ना. तुझं फेवरेट आहे नाचो नाचो. आणि मग आपण केक कसा आहे तुझा केक? आम्ही नाचो नाचोचा केक आणलाय. अजून दमलास तू? आज किती खेळलो ना आपण. धावलो, खेळलो, फोटो काढले छान छान, यम्मी यम्मी जेवण जेवलं है ना. मजा आली तुला? तर आत्ताच सगळी आमच्या घरची मंडळी गेलेली आहेत आणि संपूर्ण घर खाली झालं आता. पण आई थांबली आहे, सिया पण थांबली आहे आणि इथे सगळे त्यांची गिफ्टची गडबड सुरू आहे. तर छान झाला कार्यक्रम आणि जेवण पण खूप छान होतं. ह्या वेळेला मी अगदी सिंपल जेवण ठेवलं होतं कारण गेले 4-5 दिवस झाले म्हणजे एवढी धावपळ होती ना. कारण हर्षद नव्हता आजच्या फंक्शनसाठी, त्याच्या प्रोजेक्टसाठी तो आउट ऑफ इंडिया म्हणजे कतारला गेलेला आहे. त्यामुळे सगळं म्हणजे जवळजवळ 35 ते 40 माणसांचं सगळं मलाच अरेंज करायचं होतं. आणि माझ्यासाठी सुद्धा एक पहिली वेळ होती सगळं अरेंज करायची, कारण नेहमी हर्ष सोबत असतो आणि तो बऱ्यापैकी सगळं बाहेरचं काम हँडल करत असतो. मला फक्त घरचं बघायचं असतं. पण ह्यावेळेला दोन्ही जबाबदारी माझ्यावरती होती. तर मी खरं तर ॲक्च्युली मी डिसाईड केलं होतं की मी स्वतः जेवण सगळं बनवणार होती कारण मला काहीतरी थोडेसे हटके मेनूज ठेवायचे होते. पण थँक गॉड मी तो डिसिजन बदलला आणि मी कॅटरिंग सर्व्हिस घेतली आणि त्यांनी छान जेवण होतं. बेसिक तुम्हाला जे दाखवलं मी ते बेसिक जेवण होतं, व्हेज थाली होती. आणि तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम छान संपन्न झालेला आहे. आता वेळ आलेली आहे गिफ्ट उघडायची आणि अर्जुन आणि सिया इथे बसलेले आहेत सगळे गिफ्ट्स घेऊन. त्यांना खूपच जास्त उत्सुकता आहे. तर चला बघूया काय काय गिफ्ट आले आहेत अर्जुनला. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. इथे आमचा लाडू बेबी गिफ्ट ओपन करायला रेडी झालेला आहे है ना लाडू. हा तोंडाला भातू खाल्लाय तो पुसणार कोण? वाव काहीतरी गंमत दिली आहे. जरा ओपन कर घे. हा अरे वा क्रेयॉन्स दिले त्यांनी. आणि हे बघ पेंटिंग बुक आहे. तर इथे अर्जुनने पेंटिंग स्टार्ट केलेली आहे. त्याला क्रेयॉन्स दिसले पहिल्याच गिफ्ट मध्ये. अरे वा सीपर आहे. सीपर आहे पिलू, स्लाइम नाही आहे ते. हा असं पाणी प्यायचं त्याच्यातून. ओके हे बघ काय मम्माने आणलंय. बॉटल, वॉटर बॉटल. अर्जुनला स्कूलमध्ये, अर्जुनची हरवली होती ना स्कूलमध्ये बॉटल. कशी आहे लाडू? अरे वा किती सुंदर कार आहे. आणि हे ऍक्टिव्हिटी दिलं आहे पिलू. हे बघ कलरिंग ऍक्टिव्हिटी. हे गिफ्ट आहे डॅडू कडून. हे बघ डॅडूने काय आणले बघूया. बघू डॅडीने काय दिलंय. अरे वा किती सुंदर गिफ्ट पाठवलंय. ओके उघडूया. अरे वा अरे नाचो नाचोचा ड्रेस आहे. परत एकदा नाचो नाचोचा ड्रेस आलाय. व्हेरी नाईस. हे बघ अर्जुन हे बघ नाचो नाचोचा ड्रेस. छान छान ड्रेस आणलाय. ड्रेस आणि पॅन्ट. बघूया काय आहे. अरे वा ड्रेस, पॅन्ट पण आहे. तर अशा प्रकारे आमचे सगळे गिफ्ट्स ओपन करून झालेले आहेत. आणि सगळे पाहुणे मंडळी गेल्यानंतर सगळं घर मी आवरलं होतं, कचरा वगैरे काढला होता. तेवढाच पसारा पुन्हा एकदा झालेला आहे. सगळ्या घरभर आता पेपर पसरलेले आहेत. आता ते सुद्धा मला सगळं आवरायचं आहे. सो आता मी ते आवरतो आणि आमचा अर्जुन इथे म्युझिक प्ले करतोय.
कसं वाटलं अर्जुन? हळूहळू हळूहळू बोटाने करायचं, बोटाने. तर अशा प्रकारे आता अर्जुनचा रात्रभर पियानो वाजत राहणार आहे. आणि तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये ऑलमोस्ट रात्रीचे 2 वाजलेले आहेत. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला मजा आली असेल हा ब्लॉग बघायला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.